Hello students and welcome to the 7th standard class. This is the 4th chapter, The King's Choice. Okay, as usual please subscribe the channel if you are new to the channel and please share this video with your friends. And description box मध्ये लिंक दिले आहे प्लेलिस्टची 7th स्टँडर्डचे सगळे लेसन्स त्यामध्ये आहेत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम विल स्टार्ट विथ दिस लेसन. द किंग्स चॉईस. There was once a lion who was king of the forest. He was big and strong and very fierce. ओके, तर एका जंगलामध्ये सिंह राहत होता. ओके, आणि तो जंगलाचा राजा होता. हू वॉज द किंग ऑफ द फॉरेस्ट. ही वॉज बिग अँड स्ट्रॉंग. तर तो खूप मोठा होता आणि खूप शक्तिशाली होता. व्हेरी स्ट्रॉंग अँड फियर्स. फियर्स म्हणजे भयंकर. ओके, फियर्स हे प्रोनाऊन्सिएशन आर सायलंट आहे, फियर्स म्हणायचं. सो ही वॉज फियर्स. तो खूप भयंकर होता. ऑल द अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट कॉल्ड हिम किंग. तर सगळे बाकीची जनावरं जी त्या जंगलामध्ये राहत होती ती सगळीजणं त्याला राजा म्हणत होती. ओके, ही वॉज द किंग फॉर देम. त्यांच्यासाठी तो राजा होता. दे ब्रॉट हिम गिफ्ट्स फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ द फॉरेस्ट. तर सगळे जनावरं बाकीची त्यांना काय काय भेटवस्तू आणून द्यायचे, गिफ्ट आणून द्यायचे. फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ द फॉरेस्ट म्हणजे कानाकोपऱ्यातून, जंगलाच्या कानाकोपऱ्यातून जिथे जिथे सगळ्या जे जनावरं राहत होती सगळ्या कानाकोपऱ्यातून त्यांच्याकडे गिफ्ट यायचे. सिंहासाठी, राजासाठी गिफ्ट यायचे. ओके, सगळी जनावरं त्यांना गिफ्ट आणून द्यायचे. दे ब्रॉट हिम गिफ्ट्स फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ द फॉरेस्ट. बट द मोर द लायन हॅड द मोर ही वॉन्टेड. तर त्या सिंहाला खूप हाव होती. जेवढं जास्त मिळायचं तेवढं त्याला अधिक आशा असायची, अधिक अपेक्षा असायची, अधिक हाव असायची. ओके, द मोर द लायन हॅड द मोर ही वॉन्टेड. त्याच्याकडे जेवढं जास्ती असायचं त्याला अजून अजून हवं असायचं. अ किंग मस्ट हॅव अ कोर्ट, ही सेड टू हिमसेल्फ. तर त्याने एक दिवस काय विचार केला की आता मी राजा आहे तर मला एक राजाचा दरबार भरवता आला पाहिजे, राजाचा दरबार असला पाहिजे, एक कोर्ट असलं पाहिजे. अ किंग मस्ट हॅव अ कोर्ट, दरबार. ही सॅड टू हिमसेल्फ. स्वतःशीच तो बोलला, स्वतःशीच विचार केला. ही सॅड टू हिमसेल्फ वन डे. ही कॉल्ड अ फॉक्स टू हिज साईड. तर एक दिवस त्याने कोल्ह्याला बोलवलं. ही कॉल्ड अ फॉक्स टू हिज साईड. यू आर नोन टू बी अ वाईज अँड क्लेवर क्रिचर फॉक्स. तर त्या कोल्ह्याला म्हणाला सिंह की तू वाईज अँड क्लेवर, तू खूप हुशार आणि चतुर आहेस. ओके, तर तू एक चतुर आणि हुशार प्राणी आहेस. यू आर अ वाईज अँड क्लेवर क्रिचर म्हणजे प्राणी. एक कोल्ह्या, तू एक हुशार आणि चतुर प्राणी आहेस. आय वॉन्ट यू टू बी माय ॲडवायझर. तर तू माझा सल्लागार म्हणजे ॲडवायझर, तू माझा सल्लागार बन. ओके, आय वॉन्ट, मला तू माझा सल्लागार बनलेला हवा आहेस. आय वॉन्ट यू टू बी माय ॲडवायझर. तर कोल्हा म्हणाला थँक्यू युअर मॅजेस्टी, सेड द फॉक्स बोईंग लो. तर वाकून त्याला मुजरा करून म्हणाला थँक्यू युअर मॅजेस्टी, थँक्यू सरकार, असं तो कोल्हा सिंहाला म्हणाला. द लायन नेक्स्ट कॉल्ड अ लेपर्ड टू हिज साईड. लेपर्ड म्हणजे कोण? बिबट्या. बिबट्या वाघाला बोलवलं सिंहाने. स्वतःच्या पाशी बोलवलं, स्वतःजवळ बोलवलं आणि म्हणाला यू आर नोन टू बी वॉचफुल अँड स्विफ्ट ऑफ फूट. लेपर्ड, आय वॉन्ट यू टू बी माय बॉडीगार्ड. तर तू वॉचफुल म्हणजे तू राखणदार चांगला होऊ शकतो, तू पाळत चांगली ठेवू शकतो. वॉचफुल म्हणजे पाळत ठेवणारा, पाळत ठेवणं. वॉचफुल म्हणजे पाळत ठेवणं. सो यू आर नोन टू बी वॉचफुल अँड स्विफ्ट ऑफ फूट म्हणजे फार चपळ आहेस तू. तुझं लक्ष सगळीकडे असतं आणि तू फार चपळ असतो. तर तू चांगला बॉडीगार्ड बनू शकतो. ज्याचं लक्ष सगळीकडे असतं, तू वॉचफुल असतो आणि तू खूप चपळ आहेस, खूप जोरात पळतो. स्विफ्ट ऑफ फूट म्हणजे फार चपळ, फार जोरात पळणारा. यू आर नोन टू बी वॉचफुल अँड स्विफ्ट ऑफ फूट लेपर्ड. तर आय वॉन्ट यू टू बी माय बॉडीगार्ड. तर मला तू माझा बॉडीगार्ड, माझा काय म्हणतो अंगरक्षक
बनलेला हवा आहे. ओके, आय वॉन्ट यू टू बी माय बॉडीगार्ड. बॉडीगार्ड म्हणजे अंगरक्षक. थँक्यू युअर मॅजेस्टी सेड द लेपर्ड बोईंग लो. तर हा पण थँक्यू म्हणाला. बिबट्या वाघ पण सिंहाला थँक्यू म्हणाला आणि वाकून नमस्कार केला. बोईंग लो. द लायन देन कॉल्ड अ वॉल्चर टू हिज साईड. वॉल्चर म्हणजे गिधाड, मोठा पक्षी. तर लायन कॉल्ड अ वॉल्चर टू हिज साईड. आणि यू आर अ बर्ड. तर तू एक पक्षी आहेस. वॉल्चर, हे गिधाडा तू एक पक्षी आहेस आणि तू उंच उंच उडू शकतो आकाशात. यू कॅन फ्लाय हाय. ओके, यू आर टू बी माय मेसेंजर. तर तू माझा पोस्टमॅन होणार, मेसेंजर होणार. म्हणजे माझं सगळी मेसेजेस दुसऱ्या राज्यात तू पोचवू शकेल. ओके, यू आर माय मेसेंजर. एखाद्या पोस्टमन जे काम करतो ते तू माझ्यासाठी काम करणार आहेस. यू आर गोइंग टू बी माय मेसेंजर. तर वॉल्चर पण म्हणाला काय, गिधाड काय म्हणालं, थँक्यू युअर मॅजेस्टी बोईंग लो. त्यांनी पण मुजरा केला, लो वाकून त्याला नमस्कार केला सिंहाला, गिधाडाने पण, वॉल्चरने पण. ओके, थँक्यू युअर मॅजेस्टी सेड द वॉल्चर बोईंग लो. द फॉक्स, द वॉल्चर अँड द लेपर्ड टूक अॅन ओथ ऑफ लॉयल्टी टू द किंग. तर राजाबरोबर प्रामाणिक राहण्याचं शपथ घेतली. कोणी? ह्या तिघांनी, कोल्ह्याने, गिधाडाने आणि लेपर्डने, बिबट्याने. ओके, द फॉक्स, द वॉल्चर अँड द लेपर्ड टूक अॅन ओथ ऑफ लॉयल्टी टू द किंग. तर राजाशी प्रामाणिक राहण्याची शपथ, ओथ ऑफ लॉयल्टी. लॉयल्टी म्हणजे प्रामाणिकता, ओथ म्हणजे शपथ. ओथ ऑफ लॉयल्टी टू द किंग. द किंग प्रॉमिस टू गिव्ह दॅम फूड अँड प्रोटेक्शन. आणि राजाने सुद्धा त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्याची शपथ दिली. ओके, त्यांची जबाबदारी घेतली. द किंग प्रॉमिस्ड, शपथ घेतली की टू गिव्ह दॅम फूड अँड प्रोटेक्शन. त्यांना आधार द्यायचं, प्रोटेक्शन द्यायचं वचन दिलं. ओके, जेवण आणि रक्षण करण्याचं वचन दिलं सिंहाने त्या तिघांना. ओके, कोल्ह्याला, गिधाडाला आणि बिबट्या वाघाला. फॉर सम टाईम ऑल वेंट वेल इन द कोर्ट ऑफ द लायन किंग. तर काही दिवस, काही वेळ सगळं कसं व्यवस्थित छान चाललं होतं राजाच्या दरबारात. या सिंहाच्या जो राजा होता त्याच्या कोर्टमध्ये, त्याच्या दरबारामध्ये सगळं व्यवस्थित चाललं होतं. द 3 courtiers नेवर ओपोज द किंग. तर हे जे तिघं होते, कोल्हा, बिबट्या आणि गिधाड, दे नेवर ओपोज द किंग. म्हणजे त्यांनी कधी राजाच्या विरुद्ध कधीच बोलले नाही किंवा राजाच्या विरुद्ध मतं मांडली नाही. ओके, दिस 3 courtiers नेवर ओपोज द किंग. हिज विशेस वर लॉ. म्हणजे जे राजा सांगेल तो कायदा. हिज विशेस वर लॉ म्हणजे राजा सांगेल तो कायदा, तो सांगेल तो कायदा. सिंह, वेनेवर ही रोड दे स्टूड इन ऑ. म्हणजे जेव्हा सिंह डरकाळी फोडायचा किंवा मोठ्याने ओरडायचा किंवा रोअर करायचा, डरकाळायचा, तेव्हा हे तिघही उभे राहायचे. स्टँड इन ऑ म्हणजे काय, तर भीती वजा रिस्पेक्ट. रिस्पेक्ट पण भीती पण हे मिक्स असायचं त्यांच्या भावनांमध्ये. तर ते घाबरून पण आणि रिस्पेक्टने पण उभे राहायचे. वेनेवर ही रोअर्ड दे स्टूड इन ऑ, AWE. वेनेवर ही टूक अ वॉक दे फॉलोड हिम. तो सिंह कधी फिरायला गेला तर हे तिघही त्याच्या मागं जायचे. ओके, लेपर्ड, वॉल्चर अँड द फॉक्स, वॉल्चर अँड लेपर्ड त्याच्या मागे जायचे. वेनेवर ही टूक अ वॉक दे फॉलोड हिम. आणि वेन द लायन किंग वेंट हंटिंग, म्हणजे कधी शिकारीला गेला लायन, की दे फाउंड ॲनिमल्स फॉर हिम टू किल. तर हे तिघंजणं राजाला खाण्यासाठी किंवा त्याची शिकार म्हणून कुठलेही जनावर पकडून आणायचे आणि लायनला शिकार करू द्यायचे. मग लायन त्या जनावराला मारून खायचा, त्या जनावराची शिकार करायचा आणि ते जनावर शोधून आणायचं काम या तिघांचं होतं. When the lion went hunting, they found the animals for him to kill. And after he had his meal, he left the remains for them. So they always had enough to eat. तर सिंहाचं खाऊन झाल्यानंतर जे राहत होतं जेवण, जे काय जनावरांना मारून ते मांस राहत होता ते हे तिघं खायचे. हे तिघांना ते पुरे व्हायचं. सो दे ऑलवेज हॅड इनफ टू ईट. तर राजा ते राहिलेलं सोडून द्यायचं आणि मग हे तिघंही
ते खायचे. फॉक्स, लेपर्ड अँड वल्चर यूज टू ईट द रिमेनिंग ऑफ द फूड. ओके, सो दे हॅड इनफ टू इट. म्हणजे त्यांना काही खाणं कमी पडायचं नाही. राजाने खाल्लेलं त्यांना भरपूर मिळायचं खायला. राईट. वन डे द वल्चर केम बॅक फ्रॉम अ फ्लाईट. म्हणजे एक दिवस तो गिधाड ते वल्चर आकाशात उडून आलं. म्हणजे फ्लाईट घेऊन, म्हणजे भरारी मारून, एक राऊंड घेऊन आकाशातून फिरून आला आणि म्हणाला की वन डे द वल्चर केम बॅक फ्रॉम अ फ्लाईट अँड सेड, युअर मॅजेस्टी, हॅव यू एव्हर इटन अ कॅमल. तर त्या लायनला, राजाला विचारायला लागला की राजा, तुम्ही कधी उंट खाल्ला आहे का? हॅव यू इटन कॅमल? ही आस्ड. इट्स व्हेरी टेस्टी. आय एट इट वन्स इन द डेझर्ट. तर ती खूप चविष्ट आहे, खूप भारी लागतो. इट इज व्हेरी टेस्टी. तो कॅमल खूप टेस्टी असतो आणि मी एकदा जेव्हा डेझर्टमध्ये गेलो होतो तेव्हा कॅमल खाल्ला होता. ओके. तर मी एकदा वाळवंटात गेलो होतो, डेझर्टमध्ये, रेगिस्तानमध्ये गेलो होतो, तेव्हा मी तो कॅमल खाल्ला होता. इट वॉज व्हेरी टेस्टी. द लायन हॅड नेवर सीन अ कॅमल. तर त्या लायनने, सिंहाने कधी उंट काय असतं, कॅमल काय असतं ते त्याला माहीत नव्हतं. त्याने कधी कॅमल बघितलं नव्हता, उंट बघितला नव्हता. बट ही लाईक द आयडिया ऑफ ट्राईंग कॅमल्स मीट. त्याला ते आयडिया चांगली वाटली की खाऊन बघायला काय हरकत आहे, कोण आहे हा कॅमल आणि कसा लागतो. ही लाईक द आयडिया. त्याला ती आयडिया आवडली ऑफ ट्राईंग कॅमल्स मीट. तर उंटाचं मांस खाण्याची आयडिया त्याला आवडली. ट्राय करायला हरकत नाही म्हणाला तो. बट वेअर कॅन वी गेट अ कॅमल, ही आस्ड. तर त्याने विचारलं की कॅमल आपल्याला कुठे मिळू शकेल. दॅर इज अ डेझर्ट सम माइल्स अवे. तर काही अंतरावर, काही मैलांवर एक वाळवंट आहे, डेझर्ट आहे. सॅट द वल्चर. तर वल्चर म्हणाला, थोडंसं दूर गेलं तर तिथे रेगिस्तान आहे, डेझर्ट आहे. तर मी तिथे उडत होतो. आय वॉज फ्लाईंग ओव्हर इट वेन आय सॉ अ लोन कॅमल नॉट फार अवे. इट लुक्ड बिग अँड फॅटी. तर मी डेझर्टच्या वरती उडत होतो. ते गिधाड म्हणाला, वल्चर म्हणाला की आय वॉज फ्लाईंग ओव्हर इट वेन आय सॉ अ लोन कॅमल. म्हणजे एकटा कॅमल, जो एकटाच होता त्या वाळवंटात, त्याला मी बघितलं. नॉट फार अवे, खूप लांब नाही, जवळच होता. आणि तो खूप मोठा आणि शक्तिशाली, फॅट, जाडजूड दिसत होता. इट लुक्ड बिग अँड फॅट. द लायन लुक्ड ॲट हिज अदर ॲडवायझर्स. तर त्या लायनने बाकी दोघांकडे बघितलं. तो कोल्हा आणि त्या बिबट्याकडे, लेपर्डकडे बघितलं, त्याचे दोन ॲडवायझर. ओके. दे वर वाईज अँड एक्सपिरियन्स. तर त्यांच्याकडे बघितलं की त्यांचं काय मत आहे, कारण त्याला वाटत होतं की ते दोघंही खूप हुशार आणि एक्सपिरियन्स्ड आहेत. म्हणजे त्यांना कामाचा अनुभव आहे. अनुभवी लोक आहेत ती दोघं, हुशार आणि अनुभवी. वाईज अँड एक्सपिरियन्स्ड. वाईज म्हणजे हुशार आणि एक्सपिरियन्स्ड म्हणजे अनुभवी. ही वॉन्टेड देअर ओपिनियन. तर राजाला, सिंहाला त्यांचं ओपिनियन हवं होतं. ओके. फॉक्स आणि लेपर्डचं. नाव द फॉक्स अँड द लेपर्ड डिड नॉट नो द डेझर्ट. तर पण हे दोघं जे होते, जे राजाला वाटत होते अनुभवी आहेत, पण त्यांना काही माहीत नव्हतं. त्यांना डेझर्टच माहीत नव्हतं. वाळवंट म्हणजे काय, रेगिस्तान म्हणजे काय, हे त्यांना माहीत नव्हतं. दे डिड नॉट नो द डेझर्ट. बट दे डिड नॉट वॉन्ट द वल्चर टू सीम वायझर दॅन देम. पण त्यांना तसं दाखवायचं नव्हतं की आम्हाला काही माहीत नाही. म्हणजे तो गिधाड, ते वल्चर आमच्यापेक्षा हुशार आहे असं पण राजाला, त्या दोघांना जाणवू द्यायचं नव्हतं. फॉक्स आणि लेपर्डला स्वतःपेक्षा वल्चर हुशार आहे असं राजाला भासू द्यायचं नव्हतं. दे डिड नॉट वॉन्ट वल्चर टू सीम वायझर दॅन देम. सो दे सॅड सिन्स इट वॉज वल्चर्स आयडिया ही शूड लीड द वे. ते असं म्हणाले नाही की आम्हाला काय माहीत नाही वगैरे. ते काय म्हणाले उलट की ही वल्चरची आयडिया आहे ना, मग त्यालाच पुढाकार घेऊ दे, त्याच्या मागोमाग आम्ही येतो. जे आहे, जो प्लॅन आहे त्याचा, तो आपण करून बघूया. त्याची आयडिया आहे म्हटल्यानंतर त्यालाच पुढाकार घेऊन जाऊया आपण. हे काम करायला हरकत नाही. आपण डेझर्टमध्ये जाऊन ते कॅमल चा शोध घेऊया. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग द लायन अँड हिज कोट स्टार्टेड ऑफ ऑन द कॅमल हंट. तर पुढच्या दिवशी सकाळी सकाळी लायन आणि त्याचे 3 कोर्टियर्स,
ओके, ते चौघही निघाले. स्टार्टेड ऑफ ऑन द कॅमल हंट. तर कॅमलला शोधायला, हंट करायला, शोधायला, कॅमलला शोधायला निघाले. दे रीच द एज ऑफ द डेझर्ट इझिली. तर बाउंड्रीला पोचले ते, म्हणजे जिथे एज ऑफ द डेझर्ट म्हणजे जिथे वाळवंट आता सुरू होत होतं. ओके, रेगिस्तान सुरू होत होतं. रीच ॲट द एज ऑफ द डेझर्ट इझिली, लगेच पोचले ते तिकडे. बट आफ्टर दे लेफ्ट द शेल्टर ऑफ द फॉरेस्ट द डे बिकेम व्हेरी हॉट. ते तिथे पोचल्यावर जेव्हा फॉरेस्ट मागं राहिलं, ते जंगल मागं राहिलं आणि ते डेझर्टमध्ये पोचले, त्यावेळेला दुपार झाली होती आणि खूप उकडत होतं. म्हणजे डे बिकेम व्हेरी हॉट. ऊन डोक्यावर आलं होतं आणि गरमी खूप वाढली होती. द सन शोन डाऊन विथ फायर हॉट रेज. तर सूर्याची किरणं जणू आगीची किरणं होती. फायर हॉट रेज. ओके, आगीसारखी गरम होती. जे वर फायर हॉट. द सन रेज वर फायर हॉट. द सन शोन डाऊन विथ फायर हॉट रेज. ओके. हाय अप इन द कूलर एअर द वल्चर फ्ल्यू. हरी अलॉंग ही कॉल्ड. द कॅमल इज नॉट फार ऑफ. तर वल्चर आता ते ह्यांना शोधायला गेलं, कॅमलला शोधायला गेलं. ओके, आणि जोरात ओरडलं की लवकर लवकर चला, हरी अलॉंग, चला लवकर लवकर. आणि द कॅमल इज नॉट फार ऑफ. तो कॅमल खूप लांब नाही आहे, जवळच आहे. तर तुम्ही पटपट चला, हरी अलॉंग, लगबग करा, हरी करा. ओके, हरी अलॉंग. द कॅमल इज नॉट फार ऑफ. बट द लायन कुड नॉट हरी एनिमोर. तर लायनला जोरात पळता येत नव्हतं किंवा लगबगीने चालता येत नव्हतं. बट द लायन कुड नॉट हरी एनिमोर. द हॉट सँड हॅड बर्न्ड हिज पॉज. तर त्याचे जे पंजे होते, पॉज म्हणजे पंजे, ते भाजले होते तापत्या रेतीने. रेती गरम झाली होती, त्यामुळे त्याला चटके बसून त्याचे पाय भाजले होते, त्याची पावलं भाजली होती, त्याचे पंजे भाजले होते. द हॉट सँड, गरम गरम रेती, हॅड बर्न्ड हिज पॉज. ही कूड गो नो फार्दर. तो अजून फार म्हणजे लांब, फार्दर. ही कूड नॉट गो एनी फार्दर. स्टॉप ही शाउटेड टू द अदर्स. तर तो सगळ्यांना म्हणाला, ओरडला, थांबा म्हणून ओरडला. आणि लेट अस गो बॅक टू द फॉरेस्ट. आपण परत जंगलात जाऊया. लेट्स गो बॅक टू द फॉरेस्ट. आय डू नॉट केअर टू ट्राय कॅमल मीट. तर मला अजून इच्छा नाही होत आहे किंवा अजून धाडस नाही आहे. आय डोंट केअर, मला गरज पण नाही आहे की त्या उंटाचं मांस खाण्याची. ओके, आय डू नॉट केअर टू ट्राय कॅमल मीट. द लायन किंग्स ॲडवायझर्स व फ्रायटंड. तर हे असं, तो लायन असं बोलल्याबरोबर, परत जाऊया बोलल्याबरोबर, हे तिघेजणं जो होते त्याचे ॲडवायझर्स, ते सगळे घाबरले. का घाबरले? कारण ते जंगलातला रस्ता विसरले होते. ओके, दे वल्चर, तो फॉक्स आणि तो लेपर्ड, ते तिघंही जंगलात जाण्याचा परतीचा रस्ता विसरले होते. द लायन किंग्स ॲडवायझर्स व फ्रायटंड. द फॉरेस्ट वॉज फार बिहाइंड देम अँड दे डिड नॉट नो हाऊ टू गेट द लायन बॅक होम. तर खूप मागे राहिलं होतं जंगल. ओके, आणि दे डिड नॉट नो हाऊ टू गेट द लायन बॅक होम. तर आता राजाला, आपल्या लायनला घरी घेऊन परत कसं जायचं जंगलात, ते त्यांना माहीत नव्हतं. द लेपर्ड वॉन्टेड टू रन अवे. तर लेपर्डला वाटलं आता पळून जावं इथनं. आता राजा आपल्याला ओरडणार किंवा शिक्षा करणार, आपण त्याला परत जंगलात नेऊ शकत नाही, तेव्हा इथूनच कुठेतरी पळून जावं. द लेपर्ड वॉन्टेड टू रन अवे. तर वल्चरच्या डोक्यात दुसरंच काहीतरी चाललं होतं. द वल्चर वॉन्टेड टू वॉच अँड वेट अँड ईट द लायन लेटर ऑन. तर वल्चरला त्या लायनलाच खायची इच्छा झाली होती. थोडा वेळ थांबून तो जेव्हा अजून वीक होईल राजा लायन, आणि तो अशक्त होईल किंवा हतबल होईल, हेल्पलेस होईल, तेव्हा त्यालाच खाऊन टाकायचं. द वल्चर वॉन्टेड टू वॉच अँड वेट अँड ईट द लायन लेटर ऑन. बट द क्लेवर फॉक्स थॉट ऑफ अ प्लॅन. पण तो जो कोल्हा होता, हुशार कोल्हा, क्लेवर फॉक्स, त्याला एक प्लॅन सुचला. ही थॉट ऑफ अ प्लॅन. त्याने एक प्लॅन तयार केला. ऑफ इन टू द डेझर्ट ही रॅन सेईंग आय विल ब्रिंग सम हेल्प. तर तो पळत गेला वाळवंटाकडे, डेझर्टमध्ये पळत गेला आणि म्हणाला की मी काहीतरी मदत मिळते का बघतो, मदत काहीतरी घेऊन येतो मी. ओके, सो ऑफ इन टू द डेझर्ट ही रॅन सेईंग आय विल ब्रिंग सम हेल्प. आफ्टर रनिंग फॉर सम टाईम द फॉक्स फाउंड द कॅमल.
थोडा पळत पळत पुढे गेल्यानंतर त्या वाळवंटामध्ये त्या कोल्ह्याला, फॉक्सला कॅमल दिसला. ओके, आफ्टर रनिंग फॉर सम टाईम द फॉक्स फाउंड द कॅमल. द कॅमल वॉज इंडीड सरप्राईज टू सी हिम. तर कॅमललासुद्धा आश्चर्य वाटलं हा कोल्ह्याला डेझर्टमध्ये बघून. द कॅमल वॉज इंडीड सरप्राईज टू सी हिम. तो सुद्धा सरप्राईज झाला. हरी अप फ्रेंड कॅमल सेड द फॉक्स. आर किंग वॉन्ट्स यू ॲट वन्स. तर तो फॉक्स कॅमलला म्हणाला, चल, त्याला म्हणाला, मित्रा चल लवकर लवकर, आमच्या राजाला तुला पाहायचं आहे. हरी अप फ्रेंड कॅमल, आर किंग वॉन्ट्स यू ॲट वन्स. तर लगेच तुला आमच्या राजासमोर हजर व्हायचं आहे, राजाला तुला पाहायचं आहे. तर कॅमल म्हणाला, युअर किंग, तुमचा राजा. सेड द कॅमल, हू इज दॅट, कोण आहेत ते. आय डू नॉट नो एनी किंग, मला कुठल्या राजाबद्दल माहीत नाही आहे, मी कुठल्या राजाला ओळखत नाही आहे. आय ओनली नो माय मास्टर, मला फक्त माझे मालक माहिती आहे. आय ओनली नो माय मास्टर, ज्याच्यासाठी मी वजनं घेऊन ओझी उचलून नेतो. आय ओनली नो माय मास्टर फॉर हुम आय कॅरी गुड्स. गुड्स म्हणजे ओझी, वस्तू. आय कॅरी गुड्स अक्रॉस द डेझर्ट. तर मी माझ्या पाठीवर ओझी उचलून, माझ्या मालकाची ओझी उचलून त्या वाळवंटातून पार घेऊन जातो. तेवढंच मला माझं मालकाचं काम करायचं माहिती आहे. मला कुठला राजाबिजा माहीत नाही आहे, फक्त माझा एकच मालक आहे. तर हा काय म्हणाला, फॉक्स काय म्हणाला, आ किंग द लायन हॅज किल्ड युअर मास्टर. तर आमचा जो किंग आहे, सिंह, लायन, त्याने तुझ्या मालकाला मारून टाकलेलं आहे. आ किंग द लायन हॅज किल्ड युअर मास्टर. फॉक्स म्हणाला, त्याला खोटं सांगितलं फॉक्सने. नाव यू आर फ्री अँड द लायन हॅज इन्व्हायटेड यू टू लिव्ह ॲट हिज कोर्ट, कम अलॉंग. तर आता तू मोकळा झाला आहेस तुझ्या मालकाच्या जाचापासून, तुला आता ओझी उचलावी लागणार नाही आहे, कारण आमचा जो राजा आहे लायन, त्यांनी तुला त्याच्या दरबारात राहण्यासाठी बोलवलं आहे. नाव यू आर फ्री अँड द लायन हॅज इन्व्हायटेड यू टू लिव्ह ॲट हिज कोर्ट. होय, त्याच्या कोर्ट दरबारामध्ये तुला राहण्याचे आमंत्रण दिलं आहे. कम अलॉंग. द कॅमल फॉलोड द फॉक्स. तर कॅमल त्याच्याबरोबर जायला निघाला. ओके, फॉक्सबरोबर कॅमल जायला निघाला. वेन द फॉक्स अँड द कॅमल रीच द लायन्स कॅम्प, द वल्चर अँड द लेपर्ड वर सरप्राईज्ड. तर फॉक्सला कॅमलला घेऊन येताना बघून त्या वल्चर आणि त्या लेपर्डला खूप आश्चर्य वाटलं. ओके, ते फॉक्स आणि कॅमल लायनच्या कॅम्पमध्ये पोचले आणि हे बघून त्या वल्चरला आणि लेपर्डला खूप आश्चर्य वाटलं. इवन द लायन लुक्ड प्लीज्ड इन स्पाईट ऑफ हिज बर्न पॉज. तर लायनचे पाय भाजले होते, तरीही ते दृश्य पाहून त्याला आनंद झाला. ओके, तर फॉक्स आणि कॅमल येताना पाहून त्याला बरं वाटलं. इन स्पाईट ऑफ हिज बर्न पॉज, त्याचे पंजे जळले होते तरीही. द कॅमल वॉज प्रेझेंटेड टू द किंग. तर कॅमलला राजासमोर आणण्यात आलं. ओके, द कॅमल वॉज प्रेझेंटेड टू द किंग. ही ॲग्रीड टू सर्व द लायन इन रिटर्न फॉर अ होम ॲट हिज कोर्ट. तर कॅमलला जसं सांगितलं होतं की त्याला राहायला बोलवलं राजांनी, तर तो काम करायला तयार झाला. सर्व द किंग. ओके, सर्व द लायन, म्हणजे त्याची लायनची सेवा करायला तो तयार होता. सर्व द लायन, त्याच्या बदल्यात त्याला तिथे त्या कोर्टमध्ये राहायला मिळणार होता, आसरा मिळणार होता. ही ॲग्रीड टू सर्व द लायन इन रिटर्न फॉर अ होम ॲट हिज कोर्ट. गेट ऑन द कॅमल्स बॅक युअर मॅजेस्टी सेड द फॉक्स. वी विल रिटर्न होम. तर फॉक्स म्हणाला काय आता सिंहाला की तुम्ही आता या उंटाच्या पाठीवर चढून बसा. गेट ऑन द कॅमल्स बॅक युअर मॅजेस्टी सेड द फॉक्स. वी विल रिटर्न होम. तर आपण आता घरी जाऊया, तुम्ही आरामशीर त्या उंटाच्या पाठीवर बसून जंगलात जाऊया आपण, तो उंट तुम्हाला घेऊन जाईल. द लायन ॲट वन्स जम्प्ड ऑन द कॅमल्स बॅक. तर लायनने पटकन उडी मारली कॅमलच्या पाठीवर, ते उंटाच्या पाठीवर. आणि हिज कोर्टियर्स द फॉक्स अँड द लेपर्ड जम्प्ड अप बिहाइंड हिम. आणि ते सिंह बसल्याबरोबर त्या उंटाच्या पाठीवर तो फॉक्स आणि लेपर्ड हे दोघं पण त्या उंटाच्या पाठीवर जाऊन बसले. अँड विथ द वल्चर फ्लाईंग अहेड ॲज अ गाईड दे सेट ऑफ ऑन अ लाँग जर्नी बॅक टू द फॉरेस्ट. आणि तो वल्चर गिधाड जे होतं ते आकाशातून उडून रस्ता शोधायला लागलं आणि त्यांचा गाईड बनलं. म्हणजे त्या वल्चरला बघत बघत हा उंट जंगलाच्या दिशेने चालला होता. विथ द वल्चर फ्लाईंग अहेड ॲज अ गाईड दे सेट ऑफ ऑन अ लाँग जर्नी बॅक टू द फॉरेस्ट. जर्नी म्हणजे प्रवास, मोठा प्रवास ते करू लागले. वेन द ट्रॅव्हलर्स रीच द फॉरेस्ट
दे वर ऑल टायर्ड अँड हंग्री. तर हे सगळेजणं ट्रॅव्हल करत होते, असे सगळेजणं पोचले जंगलात आणि त्यांना सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि सगळेजण खूप दमले होते. द फॉक्स, द लेपर्ड अँड द वल्चर लुक्ड ॲट द कॅमल. तर तो कोल्हा, तो लेपर्ड आणि वल्चर हे तिघंही कॅमलकडे बघू लागले. त्या राजा त्या कॅमलला खाणार म्हणून हे तिघंही त्या कॅमलकडे बघत होते. दे देन लुक्ड ॲट इच अदर अँड स्माइल्ड हंग्री स्माइल्स. तर ते एकमेकांकडे बघून म्हणाले आम्हाला पण ह्याला खायला मिळेल आता, म्हणून त्याला हंग्री स्माइल्स म्हणजे भुकेने व्याकुळ झालेली स्माइल्स. आता खायला मिळणार म्हणून जे हसू येतं ना त्याला हंग्री स्माइल्स म्हणतात. ओके, किंवा अशी लाळ गळत जी चव काढत जेव्हा हसतो ना त्याला हंग्री स्माइल्स म्हणतात. ओके, तर फॉक्स, तो बिबट्या आणि ते गिधाड हे तिघंही एकमेकांना बघून हसू लागले. दे हॅड ब्रॉट द कॅमल फॉर द किंग्स डिनर. तर त्यांनी कॅमलला कॅमल राजासाठी आणला होता खायला, त्यांचं रात्रीचं जेवण, डिनर. दे हॅड ब्रॉट द कॅमल फॉर किंग्स डिनर. नाव इट वॉज टाईम फॉर द फीस्ट. आता ते त्यांची पार्टीची वेळ होती. इट वॉज टाईम फॉर द फीस्ट. द लायन किंग न्यू वॉट हीज कोर्टियर्स वर थिंकिंग. तर ही कॉल्ड द कॅमल टू हिम. तर सिंहाला कळलं होतं ह्या तिघांच्या मनात काय चाललं आहे. ओके, द लायन किंग न्यू वॉट हीज कोर्टियर्स वर थिंकिंग. ही कॉल्ड द कॅमल टू हिम. त्याने त्या उंटाला स्वतःजवळ बोलवलं. ओके, आणि म्हणाला, फ्रेंड कॅमल, ही सेड, आय हॅव टू थँक यू फॉर सेविंग माय लाईफ. तर आता माझे पंजे भाजले होते, माझे तळवे भाजले होते, मला चालता येत नव्हतं आणि तू मला घरी आणून सोडलंस, तर तू मला माझा जीव वाचवला आहेस. आय हॅव टू थँक यू फॉर सेविंग माय लाईफ. यू आर वेलकम टू लिव्ह ॲट माय कोर्ट ॲज लॉंग ॲज यू लाईक. तर तुला माझ्या कोर्टमध्ये राहायचं निमंत्रण देतो मी. तुला जेवढा वेळ राहायचं आहे, ॲज लॉंग ॲज यू लाईक, तितका वेळ तू राहू शकतोस. यू आर वेलकम टू लिव्ह ॲट माय कोर्ट ॲज लॉंग ॲज यू लाईक. आय प्रॉमिस यू माय प्रोटेक्शन. तर मी तुला आश्वासन देतो की मी तुझं रक्षण करेन. ओके, आय प्रॉमिस यू माय प्रोटेक्शन. मी तुला प्रोटेक्शन देईन. द लायन्स कोर्टियर्स वर शॉक्ड. तर ते हे तिघीजणं शॉक झाले. लायनचे तिन्ही कोर्टियर्स जे होते त्यांना धक्का बसला. तर हे काय चाललं आहे उलटं, त्याला खायचं सोडून हे लायन किंग असं काय बोलतो आहे. तर हॅड दे नॉट रिस्क देअर लाईफ सो दॅट ही कूड ट्राय कॅमल मीट. तर त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कॅमलला एवढं आणलं वाळवंटातून राजाला खाण्यासाठी. तर हा राजा त्याला कसं सोडून देतो, त्याला खात का नाही आहे. अँड द किंग वॉन्टेड टू लॅट द कॅमल लिव्ह. तर त्याला जिवंत काळ सोडतो आहे. द किंग वॉन्टेड टू लॅट द कॅमल लिव्ह. आम्ही एवढी मेहनत करून कॅमलला आणलं तर खायला म्हणून, तर राजा हा कॅमलला जिवंत सोडतो आहे. असं का करतो आहे राजा, असं ह्या तिघांनाही वाटलं. द कोर्टियर्स वर नॉट प्लीज्ड विथ दिस डिसिजन. त्यांना ते डिसिजन राजाचं अजिबात आवडलेलं नव्हतं. त्या सिंहाचं डिसिजन या तिघांना अजिबात आवडलेलं नव्हतं. कोणाला, वल्चरला, त्या लेपर्डला आणि फॉक्सला. ओके, येट दे कूड डू नथिंग. त्याला आवडलं नसलं तरी ते काहीही करू शकत नव्हते. नाव द लायन्स पॉज वर सो बॅडली बर्न दॅट ही कुड नॉट गो हंटिंग. आता त्या लायनचे पंजे एवढे भाजले होते की त्याला शिकारीला पण जाता येत नव्हतं. ओके, ही कुड नॉट गो हंटिंग बट दॅट डिड नॉट कीप हिम फ्रॉम ग्रोईंग व्हेरी हंग्री इंडेड. तर शिकारीला जाऊ नाही शकला म्हणून काय भूक लागायची थांबते, तर तसं नव्हतं, त्याला भूक लागतच होती. बट दॅट डिड नॉट कीप हिम फ्रॉम ग्रोईंग व्हेरी हंग्री इंडेड. हां, शिकारीला नाही गेला तरी पण भूक तर लागतच होती. सो त्याने हाक मारली या तिघांना. फॉक्स, लॅपर्ड अँड वल्चर, ही शाउटेड, डोंट यू सी दॅट आय एम इल अँड हंग्री, गो अँड गॅट मी सम फूड. तर तुम्हाला तिघांनाही दिसत नाही आहे का मला किती भूक लागली आहे. आत्ताच्या आत्ता जावा आणि मला जेवण घेऊन या. ओके, मी आजारी आहे आणि भुकेला आहे. आय एम इल अँड हंग्री अँड गो अँड गॅट मी सम फूड. तर द कोर्टियर्स हॅड टू ओबे द किंग. तर त्या कोर्टियर्सना राजाचं आज्ञा ओबे करायची होती, पाळायचीच होती. सो आउट दे वेंट बट दे डिड नॉट गो फार. तर ते ठीक आहे म्हणून राजाची आज्ञा पाळायला म्हणून बाहेर गेले, पण खूप लांब नाही गेले, अलीकडेच गेले, जवळच गेले आणि तिघंही बसून गप्पा मारू लागले, काहीतरी प्लॅन करू लागले. दे सॅट डाऊन इन अ सेफ प्लेस अँड डिस्कस वॉट दे कुड डू. ते बसले आणि त्यांनी डिस्कस करायला लागले आता काय करायचं. ओके, तर फॉक्स काय म्हणाला, आय नो, मला माहिती आहे. आणि थोड्या वेळाने म्हणाला की वी शॅल मेक द कॅमल आस्क
टू बी इटन. तर आपण कॅमलच्याच तोंडून असं वधूया की कॅमल असंच म्हणेल की राजा तू मलाच खा, असं कॅमलने बोललं पाहिजे, असं काहीतरी आपण करूया. आय नो ही सॅड, अँड ही सॅड आफ्टर अ वाईल की वी शॅल मेक द कॅमल आस्क टू बी इटन. कॅमलला असं बोलायला लावूया, त्याला स्वतःला खा असं म्हणायला लावूया आपण. ही टोल्ड द अदर्स ऑफ हिज प्लॅन. तर त्याच्या डोक्यात जो काय प्लॅन होता तो त्यांनी बाकीच्या दोघांना सांगितला, वल्चरला आणि लेपर्डला सांगितला. दे ऑल ॲग्रीड अँड सो बॅक दे वेंट टू द किंग. ते त्यांनी सगळ्यांना पटलं ते आणि परत राजाकडे गेले. फर्स्ट द वल्चर स्टेप्ड फॉरवर्ड. पहिल्यांदा वल्चर पुढे आला आणि म्हणाला, युअर मॅजेस्टी. तर ही सेड बोईंग डाऊन. तो वाकून नमस्कार केला राजाला, युअर मॅजेस्टी म्हणाला. आणि वी हॅव फाऊंड नो फूड. आम्हाला कुठेच जेवण मिळालं नाही, पण काही हरकत नाही, तुम्हाला अजून आम्ही सफर करू देऊ शकणार नाही. बट वी कॅनॉट लेट युअर मॅजेस्टी सफर. तुम्हाला अजून त्रास होऊ देणार नाही. आय एम अ पुअर क्रिचर. मी एक गरीब गिधाड आहे, म्हणजे तुम्हाला खाऊ शकता तुम्ही. आय एम अ पुअर क्रिचर अँड ईट मी. तुम्ही मलाच खावा, असं वल्चर म्हणाला, ते गिधाड म्हणाला. ओके. नंतर द फॉक्स आला. द फॉक्स पुश द वल्चर असाइड. वल्चरला बाजूला काढल्याचं नाटक केलं. वल्चरला बाजूला काढलं फॉक्सनी आणि म्हणाला, महाराज आय हॅव मोर मीट ऑन मी. मी त्या वल्चरपेक्षा जरा जास्तीच जाडजूड आहे, माझ्या अंगावर जास्ती मांस आहे. आय हॅव मोर मीट ऑन मी. ही क्राईड, इट मी युअर मॅजेस्टी. मला खावा, राजाला म्हणाला. तर हे झालं. त्याच्यानंतर लेपर्ड आला स्वतः लगबगीने आणि नाव द लेपर्ड रश्ड फॉरवर्ड. अँड आय एम नॉट मच गुड. मी एवढा चांगला नाही आहे फॉक्ससारखा, पण तरी पण तुम्ही मला खाऊ शकता. आय एम नॉट मच गुड ही क्राईड, बट आय कुड मेक अ मील फॉर द किंग. मी तुमच्यासाठी जेवण बनवूच शकतो, एवढा जरी खास नसलो तरी. तर हे सगळ्यांच्या तिघांचेही गप्पा म्हणजे जे काय बोलत होते राजाशी, ह्या तिघांचंही म्हणणं ते कॅमलने ऐकलं. द कॅमल लिसन टू ऑल दीज ऑफर्स. तिघांच्याही ऑफर्स कॅमलने ऐकल्या आणि त्याला वाटलं की मी पण काहीतरी करायला पाहिजे. ही मस्ट डू ॲज मच ही थॉट. त्याला वाटलं तर मी पण काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासारखंच, त्यांच्या एवढंच. युअर मॅजेस्टी ही सेड, आय एम टू विलिंग टू गिव्ह माय लाईफ फॉर यू. मला पण तुमच्यासाठी जीव द्यायची तयारी आहे माझी पण. प्लीज ईट मी इन्स्टेड ऑफ दीज ओल्ड फ्रेंड्स ऑफ युअर्स हू विल बी मोर युजफुल दॅन आय एम. तर ह्या तिघांना तुमच्या वफादार कोर्टियर्सना खायच्या बदल्यात त्यांना खाऊ नका, तर मलाच खावा. त्यांची तुम्हाला खूप गरज आहे, त्यांचा उपयोग होईल तुम्हाला पुढे जाऊन. माझा काही उपयोग नाही आहे, मला तुम्ही खाऊन टाका. ओके. प्लीज ईट मी इन्स्टेड ऑफ दीज ओल्ड फ्रेंड्स ऑफ युअर्स. हे तुमचे जुने कोर्टियर्स आहेत, जुने मित्र आहेत, तर त्यांना खाऊ नका, तर मला खावा. प्लीज ईट मी इन्स्टेड ऑफ दीज ओल्ड फ्रेंड्स ऑफ युअर्स हू विल बी मोर युजफुल दॅन आय एम. ओके. माझ्यापेक्षा त्यांचा उपयोग तुम्हाला जास्ती होईल. दिस वॉज वॉट द फॉक्स, द लेपर्ड अँड द वल्चर वर वेटिंग फॉर. तो कोल्हा, ते गिधाड आणि ते लेपर्ड हे तिघंही ह्याच गोष्टीची वाट बघत होते की कॅमल असं कधी बोलतोय. ओके. दिस वॉज वॉट द फॉक्स, द लेपर्ड अँड द वल्चर वर वेटिंग फॉर. दे प्रिपेअर्ड टू जम्प ॲट द कॅमल. त्यांनी लगेच त्या कॅमलवर झडप घालायची तयारी ठेवली, पण त्या लायननी त्यांना अडवलं. बट द लायन स्टॉप दॅम. यू आर ऑल गुड अँड लॉयल सब्जेक्ट्स. तर राजा म्हणाला ते तिघांनाही, तुम्ही तिघंही खूप लॉयल आहात, खूप आज्ञाधारक आहात, खूप वफादार आहात, लॉयल आहात, वफादार मित्र आहात. तर माय हार्ट इज टच्ड बाय युअर ऑफर्स. तर तुम्ही जे ऑफर्स मांडल्या स्वतःचा जीव देण्याचा, ते त्याच्याने मला खूप टच्ड बाय म्हणजे मला खूप बरं वाटलं आहे, खूप भावूक झालो आहे मी. ओके. आय ॲक्सेप्ट दॅम ऑल. तर मी तुमच्या तिघांचीही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो आणि मी तुम्हाला तिघांनाही खाऊ शकतो, खाऊ इच्छितो. आय शॅल ईट यू इन ऑर्डर इन विच यू ऑफर्ड युअर सेल्फ. तर तुम्ही ज्या ऑर्डरने जे पुढे आलात त्याच क्रमाने मी तुम्हाला खाईन. ओके. द वल्चर, द फॉक्स अँड द लेपर्ड. ओके. तर हे ऐकल्याबरोबर तो वल्चर एकदम उडून गेलं, घाबरून पळून गेलं, आता मला राजा खाणार म्हणून. द वल्चर फ्ल्यू अवे. अवे रॅन द फॉक्स. फॉक्स पण पळून गेला, कोल्हा पण पळून गेला, अँड द लेपर्ड. तो लेपर्ड पण पळून गेला.
तो बिबट्या वाघ पण पळून गेला. दे वर नेवर सीन इन द फॉरेस्ट अगेन. त्याला परत कोणीच कधी त्या फॉरेस्टमध्ये बघितलं नाही. ओके. फॉक्स, वल्चर अँड लेपर्ड दे रॅन अवे. द लायन लाफ टू सी देम गो. तर लायनला बघून त्याला हसायला लागला. ओके. त्याला माहीत होतं हे काही राहणार नाही, ते हे पळून जाणार आहे. देन ही टर्न टू द कॅमल अँड सेड. त्यात कॅमलकडे वळला आणि म्हणाला, यू हॅव बीन लॉयल अँड गुड. तर तू खूप वफादार आणि खूप चांगला आहेस. ओके. अँड यू शॅल बी माय फ्रेंड ॲज लाँग ॲज वी आर अलाइव्ह. तर आपण दोघंही जिवंत असेपर्यंत आपली दोघांची मैत्री अशीच राहणार आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड राहणार आहेस. यू शॅल बी माय फ्रेंड ॲज लाँग ॲज वी आर अलाइव्ह. अँड द कॅमल वॉज हॅपी अँड ग्रेटफुल. द कॅमलला सुद्धा खूप बरं वाटलं आणि ग्रेटफुल होता तो. ओके. ही वॉज ग्रेटफुल टू द लायन. त्याने लायनचे आभार मानले. द लायन थॉट टू हिमसेल्फ. की लायनने नंतर मनाशी विचार केला की टू बी किंग इज गुड. राजा होणं चांगलं आहे, बट टू बी काइंड इज बेटर. ओके. दयाळू होणं राजा होण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. टू बी किंग इज गुड, बट टू बी काइंड इज बेटर. आता हे ॲडजेक्टिव्ज आहेत ना, गुड. तर गुड, बेटर, बेस्ट अशा 3 असतात बघा. गुडच्या पेक्षा चांगलं बेटर आणि बेटरपेक्षा चांगलं बेस्ट. तर म्हणाला की किंग होणं चांगलं आहे. इट इज गुड टू बी अ किंग, बट इट इज बेटर टू बी काइंड. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल ना. लॉंग लेसन आहे आणि तिथे एक आपल्याला शिकवण मिळते, एक मॉरल मिळतो आपल्याला या स्टोरीमधून. तर टू बी किंग इज गुड, बट टू बी काइंड इज बेटर. हे या स्टोरीचं मॉरल आहे. ओके. तर हा लेसन संपलेला आहे. सो मी पुढचा लेसन घेऊन तुमच्यासमोर येईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.